हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण सरळ रूप द्या हे गणित सोडवणार आहोत. याला पदावली पण म्हणतात. आता बघ, ह्याच्यात काय आहे? वजाबाकी, बेरीज, गुणाकार आणि भागाकार. मग पहिलं काय करायचं असतं अशा उदाहरणात? तर गुणाकार आणि भागाकार यांना बघायचं. मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे त्याला पहिलं सोडवायचं. या दोघांपैकी पहिल्या क्रमांकावर जो असतो त्याला पहिलं सोडवायचं. बाकीचं आहे तसंच लिहायचं. तसं आपण लिहूया. 9 वजा 8 अधिक 4 गुणिले 6 भागिले 8 लिहून घेऊया. आता करूया. बरोबर इथपर्यंत आहे तसंच लिहायचं. 9 वजा 8 अधिक इथपर्यंत. आता ह्यांना पहिलं बघायचं. म्हणजे 6 12 7 6 चोक 24 भागिले 8. आता काय करायचं? हे आहे तसंच लिहायचं, ह्यांना सोडवायचं. बरोबर 9 वजा 8 अधिक 8 त्रिक 24 होय ना 3. आता काय करायचं? वजा आणि बेरीज अधिक असलं की डाव्या साईडला पहिला कोण आहे त्याला बघायचं. जसं गुणाकार आणि भागाकारात बघतात तसं वजाबाकी आणि बेरीज असली तरी तसंच करतात. 9तून 8 गेले, किती राहिले? 1 राहिला. अधिक 3 बरोबर किती आलेत? 4 आले. तर असा व्हिडिओ जर हवा असेल, मी एकच गणित 4 पद्धतीने शिकवलेलं आहे, सोडून दाखवलेलं आहे. आणि चुकीच्या पद्धतीने पण, म्हणजे कसं केलं की चुकतं हेही दाखवलेलं आहे. तर पाहायचं असेल, हवा असेल व्हिडिओ तर खाली लिंकवर क्लिक करा. चला.